हाय गाईज, आज आपण अळूवड्या बनवूया. अळूवड्यासाठी लागणारी अळूची पानं, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, मिरची, गूळ, चिंचेचा कोळ, ओवा, जिरे, काळे तीळ, हिंग, जिरा पावडर, धना पावडर, तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ. चालू करूया बनवायला. आता हे आपण सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. मिरची, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, गूळ आणि चिंचेचा कोळ हे सगळं बारीक वाटून घ्यायचं. याप्रमाणे आपण सगळं व्यवस्थित वाटून घेतलं. आता आपण अर्धी वाटी चमच्याचं पीठ, चण्याचं पीठ, एक चमचा तांदळाचं पीठ, थोडीशी हळद, गरम मसाला, काश्मीरी पावडर, चवीनुसार मीठ, ओवा, जिरे, काळा तीळ आणि हा मिक्स केलेला मसाला सगळं एकत्र करू. या पद्धतीने सगळं मिक्स केलं की हाताने हळूहळू मिक्स करायचं. हे आपण मिक्स करून घेऊया. याप्रमाणे पीठ तयार करायचं. पूर्ण चारी बाजूला पीठ लावायचं असं. मग एक दुसरं पान घ्यायचं, त्याला उलटं ठेवायचं या पद्धतीने असं. या पद्धतीने उलटं पान ठेवायचं. त्यालाही आपण पीठ लावून घेऊया. चारी बाजूला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं या पद्धतीने. मग आपण याचं रोल बनवूया. हे असं दुमडायचं, हे दुसऱ्या साईडने असं दुमडायचं. ह्याच्यावर सुद्धा पीठ लावून घेऊ. फोल्ड करायचा, दाबून दाबून फोल्ड करून घ्यायचा. अशा पद्धतीने रोल बनवून घ्यायचे. आता कुकरमध्ये 4 शिट्ट्या घेऊन ह्याला शिजवून घेऊया. शिजवलेलं आहे, पूर्ण शिजलेलं आहे. आता हे तेलात फ्राय करून तुम्हाला दाखवते. या प्रकारे कापून घ्यायचं. कसे शिजलेले आहेत बघा. तेल गरम करून फ्राय करायचं एक एक करून. हे फ्रायमध्ये सुद्धा करू शकतो. बारीक गॅसवर खरपूस भाजून घ्यायचं. खरपूस तळून झाले तर मस्तपैकी खावा.